माहीमध्ये सदा सरवणकर प्रचार करत असतानाच कोळी भगिनी संतापल्याचं पाहायला मिळालं। त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। माहीमध्ये प्रचारादरम्यान सरवणकरांवर संताप व्यक्त केलेला नाहीये ते। व्हिडिओ काढला का तर माझ्यासाठी सबूत ठेवलं का माझ्या मुलीला सांगितलं मी जे काय बोलते रेकॉर्डिंग उद्या चुकीचं नको व्हायला त्या गोष्टी, म्हणून मी माझ्या मुलीला सांगितलं की व्हिडिओ बनव। आणि नंतर मग आमच्या ग्रुपमध्ये आम्ही व्हॉट्सअपला टाकलेलं होतं। आता माहिती नाही कुठनं तो व्हायरल झाला। हो, नेमकं काय झालं? सदा सरवणकर काय बोललात तुम्ही? नेमकं काय झालं, आता ते इकडचे आमदार आहेत, प्रश्न आम्ही त्यांनाच विचारणार की आमचे स्टॉल का बंद केलेत। जो प्रोजेक्ट होता सी फूड प्लाझा, आमचा तिकडे स्टॉल होता बचत गटचा, ते बंद पडलंय। आज किती महिने झाले? 5 महिने होऊन गेले बंद झालंय। आम्हाला कायमस्वरूपी दिलेलं होतं तिकडे, त्यासाठी मी त्यांना जाब विचारणारच ना की का बंद केलं म्हणून। तर ते बोलतात ताई हो चालू करू ना। म्हटलं कधी चालू करू? त्यांना विचारलं आहे त्या व्हिडिओमध्ये, ते म्हणतात की बसू नाही। मी म्हटलं इकडेच उभे राहा आणि मला प्रश्नाचं उत्तर द्या। ते काय उत्तर द्यायला तयार नाही आणि निघून गेले। सरवणकर यांनी तुमच्यावर आरोप केलाय? माझ्यावर आरोप केलेला आहे। माझ्या बहिणीवर मी हिची बहीण आहे शर्मिला नाईक। तर माझ्यावर आरोप केलाय की मी दारूचा अवैध धंदा चालवते। माझा नवरा प्रेसमध्ये कामाला असताना मी असे अवैध धंदे चालू करणार का? माझ्या घरामध्ये दारू हा प्रकार नसतो। माझा नवरा सुपारी सुद्धा खात नाही, बिनव्यसनी आहे माझा नवरा। आणि मी दारूचा धंदा भट्टी चालवते म्हणून हे समाधानाने टाकलंय। मी मानहानीचा दावा करणार, कारण माझी इज्जत त्याने चव्हाट्यावर आणली आहे काही ना दोष करता। हे बघा, हे फेसबुक हे बघा, हे बघा सर। त्याने प्रेस कॉन्फरन्स घेऊन ती काय सांगितलं, ही महिला कोण आहे? ही महिला दारूचा अड्डा चालवणारी एक महिला आहे। तिने दारूचं अवैध भट्टी चालवते आणि तिची भट्टी आम्ही उधळून लावू। तिचा हा गुन्हा आहे, तो आम्ही चालून देणार नाही। पण मी गुन्हा केला असेल तर तुम्ही माझं चालवून देणार नाहीयेत। कुठे मला सबूत द्या, आम्ही कुठे दारू विकलेली आहे? बचत गटाचे स्टॉल होते का ते? बचत गटाचे स्टॉल होते, तिकडे फक्त जेवण व्हायचं, जेवणाच्या व्यतिरिक्त काही नाही व्हायचं।